Now turn to second AV. Therefore, friends, with this course book, we embark on a new and exciting voyage into previously uncharted waters, discovering new horizons and unknown land. Let us enjoy the expedition together. तर या पद्धतीने 4 विभाग जे आहेत मित्रांनो ते इथे आलेले आहेत. त्यातला पहिला भाग आहे प्रोज सेक्शन, ज्याला आपण गद्य विभाग असं म्हणतो. नंतर आहे पोएट्री सेक्शन, ज्याला पद्य असं म्हणतो आपण. कविता ज्या आहेत इथे धडे आहेत, इथे कविता आहेत. रायटिंग स्किलमध्ये प्रामुख्याने 2 स्किल ज्या आहेत त्या इथे महत्त्वाच्या आहेत. एक आहे तुमची ईमेल रायटिंग इथे जे आहे ते, आणि ब्लॉग रायटिंग. आणि ड्रामा सेक्शन जो आहे त्याच्यात नाटक जे आहेत ती आपल्याला अभ्यासाची आहेत. तर प्रामुख्याने ही 4 पार्ट जे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकातले महत्त्वाचे आपले अंग आहेत. दीज आर द 4 पार्ट्स विच आर इम्पॉर्टंट फॉर आवर additional growth of English. And let us start with next page. Now, statement of competencies. English Yuvak Bharati compulsory English. Now, every language has 4 skill. प्रत्येक जी भाषा आपली आहे, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा इतर कुठलीही भाषा असेल, या भाषेची 4 कौशल्ये असतात आणि त्या कौशल्यांना अनुसरून त्या ठिकाणी आपली कुठलीही भाषा आपण शिकत असतो. तर 4 कौशल्य जी इथे आलेली आहेत त्यातलं लिसनिंग स्किल जे आहे, लिसनिंग स्किल ज्याला आपण श्रवण कौशल्य, ज्याला आपण ऐकणं असं म्हणतो. स्पीकिंग स्किल ज्याला आपण बोलणं असं म्हणतो. रीडिंग स्किल ज्याला आपण वाचन करणं असं म्हणतो. आणि रायटिंग स्किल ज्याला आपण लिखाण किंवा लेखन कौशल्य म्हणतो. आणि स्टडी स्किल अभ्यास कौशल्य. लँग्वेज स्टडी भाषेचा अभ्यास. ह्या 5 पार्ट जे इथे आलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि by learning the content part of the textbook, the student should acquire listening skill, speaking skill, reading skill and writing skill. So let us start with listening skill. तर listening skill मध्ये नेमकं अपेक्षा काय आहेत की काय करायला पाहिजे, की या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं काम व्हायला पाहिजे, की जो 11वी 12वीचा विद्यार्थी आपल्या त्या ठिकाणी अपियर झालेला आहे त्या मुलाकडनं अपेक्षा आपली ही आहे की ही शुड लिसन ॲक्टिवली अँड अटेंटिव्हली. तर कुठल्याही पद्धतीने हा विद्यार्थी जो आपला आहे त्याने शांतपणे, अतिशय अटेंटिव्हली आणि ॲक्टिवली, एक उत्स्फूर्तपणे आणि लक्षचित्त करून, एकचित्त लक्ष करून त्या ठिकाणी ऐकावं ही अपेक्षा आहे. की चांगल्या पद्धतीने श्रवण होणं जे आहे ते, ज्याला आपण श्रवण करणं म्हणतो, ऐकणं म्हणतो, की त्याने लक्षपूर्वक ते ऐकावं, त्याला ते शिकता आलं पाहिजे. एन्जॉय, कॉम्प्रिहेंड अँड ॲप्रिशिएट अ व्हरायटी ऑफ पोएम्स. आणि या ठिकाणी ज्या कविता आलेल्या आहेत त्या कविता समजून घेणं, त्याचं रसग्रहण करणं आणि त्या पद्धतीने त्याचा एक आनंद जो आहे, त्या कवितेचा भावार्थ जो आहे तो समजून घेणं, हा लिसनिंग स्किलमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. गेट अँड एक्सपोजर टू वाईड रेंज ऑफ व्होकॅब्युलरी आयटम्स थ्रू लिसनिंग एक्झरसाइजेस. तर जी व्होकॅब्युलरी आपल्याकडे शब्दसंग्रह आहे, तर अनेक प्रकारची शब्दसंग्रहाची त्या ठिकाणी जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती आपण समजून घेणं हे पण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ॲक्वायर अ ग्लोबल अंडरस्टँडिंग ऑफ लिटररी अँड नॉन लिटररी ऑडिओ टेक्स्ट. तर एक वैश्विक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी साहित्याची समज येणं आणि ते साहित्य आपण ऐकणं हे अपेक्षित आहे. डेव्हलप द ॲबिलिटी टू लिसन फॉर स्पेसिफिक पर्पजेस. एक विशिष्ट उद्देशाने त्या ठिकाणी आपण श्रवण कौशल्य जे आहे ते डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. डेव्हलप द स्किल ऑफ नोट टेकिंग व्हाय लिसनिंग. ऐकत असताना त्या ठिकाणी नोट ज्या आहेत, मुख्य मुद्द्यांचं संकलन करणं जे आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. हे आपल्या श्रवण कौशल्याचा महत्त्वाचा भाग आहे. अंडरस्टँड जनरल ओरल इन्स्ट्रक्शन. ज्या तोंडी सूचना शिक्षक देतील त्या आपण समजून घेणं आणि त्या पद्धतीने ऐकून त्या ठिकाणी त्याच्यातला मर्म जो आहे ते जाणून घेणं हे पण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. एक्सपोज द स्टुडंट्स टू डिफरंट ॲक्सेंट अँड व्हरायटीज ऑफ इंग्लिश, दॅट इज ब्रिटिश इंग्लिश, अमेरिकन इंग्लिश अँड इंडियन इंग्लिश. तर हे जे इंग्लिशचे आपले विशिष्ट प्रकार आहेत त्याचे उच्चार कसे होतात, त्या पद्धतीने जी व्हरायटी आहे, जो विविधता आहे त्या भाषेतली, ती त्याने समजून घ्यावी श्रवण कौशल्यातून. अंडरस्टँड डिफरंट इंटेन्शन लाईक आयरनी, सॅर्काझम, विट अँड ह्युमर थ्रू द टोन ऑफ द स्पीकर. त्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपरोध जो आहे, उपहास जो आहे, त्यातली बुद्धिमत्ता जी आहे, त्यातला विनोद जो आहे तो समजून घेणं हे पण त्या ठिकाणी श्रवण कौशल्याचा उद्देश आहे. कॉम्प्रिहेंड अँड एन्जॉय लाईव्ह ॲज वेल ॲज रेकॉर्डेड प्रेझेंटेशन लाईक सॉंग्स, स्किट्स,
मूव्हीज अँड प्लेज. तर श्रवण कौशल्यामध्ये प्रामुख्याने एखादा छोटंसं सादरीकरण असेल ते समजून घेणं, एखादं नाटक समजून घेणं, गाणं समजून घेणं हे पण त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अंडरस्टँड ओरल कम्युनिकेशन विदाउट फेस टू फेस इंटरॅक्शन, एक्झाम्पल टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन, IVRS, स्काईप कॉल एटसेट्रा. तर ओरल कम्युनिकेशनमध्ये त्या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी येतात, प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी फेस टू फेस आपण बोलतो, त्यातलं संवाद आपल्या टेलिफोनवरचा असेल किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्डिंग सिस्टीमचा त्या ठिकाणी कॉल असेल किंवा स्काईप नावाचं जे सध्या एक विशिष्ट असं ॲप आहे, त्या ॲपवरून आपण कॉल करू शकतो. तर ते सुद्धा त्या ठिकाणी श्रवण कौशल्यामध्ये समजून घेणं महत्त्वाचं आहे. लिसन विथ कॉम्प्रेन्शन टू लेक्चर्स, टॉक्स, कॉन्व्हर्सेशन्स, न्यूज बुलेटिन्स, इंटरव्ह्यूज, डिबेट्स अँड डिस्कशन. तर ह्यासुद्धा गोष्टी आपण न्यूज बुलेटिन असेल, इंटरव्ह्यू असेल, डिबेट्स आहेत, वादविवाद स्पर्धा आहेत, काही डिस्कशन्स असतील त्या आपण समजून घेणं हे लिसनिंग स्किलमध्ये आहे. आयडेंटिफाय द जनर अँड रजिस्टर ऑफ अ टेक्स्ट आफ्टर लिसनिंग टू इट. आणि हे संपूर्ण पाठ्यपुस्तक ऐकल्यानंतर आपण एक विशिष्ट पद्धतीने आपल्याला वैशिष्ट्यपूर्णता जी भाषेची आहे ती जाणवायला हवी, हे त्याने म्हटलेलं आहे. श्रवण कौशल्य याला आपण ऐकणं असं म्हणतो, हे लिसनिंग स्किल आपलं आहे. स्पीकिंग स्किल हे अतिशय महत्त्वाचं आहे की व्हॉट एव्हर वी लिसन वी शूड अंडरस्टँड इट अँड आफ्टर दॅट वी हॅव टू एक्सप्रेस युअर सेल्फ. आपण स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, स्वतःला मांडता आलं पाहिजे. आणि स्पीकिंग कौशल्यामध्ये त्या ठिकाणी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे की इंग्लिश बोलणं जे आहे त्यासाठी काय कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी कॉम्पिटन्सीज जी आहे ती महत्त्वाची आहे. तर यूज स्पोकन लँग्वेज फ्लुएंटली इन डे टू डे कम्युनिकेशन. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भाषा जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता यायला पाहिजे. स्पीक विथ ॲक्सेप्टेबल प्रोनाऊन्सिएशन. एक अतिशय स्वीकृत अशी जी उच्चारशैली आहे त्या उच्चारशैलीचा पण त्या ठिकाणी अभ्यास महत्त्वाचा आहे. स्पीक कोहरंटली, लॉजिकली, फ्लुएंटली, कॉन्फिडेंटली अँड इंटेलिजिबली ऑन अ गिव्हन टॉपिक फॉर अ रिजनेबल पिरियड ऑफ टाईम विथ ॲप्रोप्रिएट बॉडी लँग्वेज. तर एक विशिष्ट पद्धतीने आपले देहिक भाषा जी असते, शरीराची भाषा जी असते, त्या भाषेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलताना एक व्यवस्थितपणा जो आहे, आत्मविश्वास जो आहे आणि समंजसपणा जो आहे, गिव्हन टॉपिक आपला जो असेल, जो टॉपिक आपल्याला दिलेला आहे त्यावर आपण आपलं जे भाष्य आहे, बोलता येणं ज्याला म्हणतो आपण, ते पण आपल्याला जमलं पाहिजे. ही अपेक्षा त्या ठिकाणी या स्किलमधनं आहे. ॲन्सर क्वेश्चन्स ओरली. तर प्रश्नांची उत्तरं आपण त्या ठिकाणी तोंडी द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला इंग्लिशचा सराव जो आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. मेक ओरल प्रेझेंटेशन ऑन अ गिव्हन टॉपिक. तर कुठल्याही टॉपिकवर आपण सादरीकरण आपल्याला करता यायला हवं. नॅरेट स्टोरीज डिस्क्रायबिंग इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्सेस, रीड न्यूज लाऊडली अँड कॉम्पेअर प्रोग्राम्स. तर एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल, एखादी घटना वर्णन करणं असेल, एखादा अनुभव त्या ठिकाणी सांगणं असेल, तर ह्यासुद्धा गोष्टी आपण स्पीकिंग स्किलमध्ये त्या ठिकाणी यायला हव्या. यूज फॉर्मल अँड इनफॉर्मल लँग्वेज अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट, रोल अँड रिलेशनशिप, टॉपिक्स अँड सिच्युएशन. यूज फॉर्मल अँड इनफॉर्मल लँग्वेज अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट, रोल अँड रिलेशनशिप्स, टॉपिक्स अँड सिच्युएशन. तर प्रासंगिक पद्धतीने कोणती भूमिका आपल्याला पार पाडायची आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल दोघंही पद्धतीच्या औपचारिक आणि अनौपचारिक भाषा जी आहे ती आपल्याला मांडता यायला पाहिजे, ते भाषण मांडता आलं पाहिजे, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. एक्सप्रेस इफेक्टिव्हली इन ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यूज, डिबेट्स, इलोक्युशन्स अँड एक्सटेम्पोर स्पीचेस. तर या पद्धतीने एखादी गटचर्चा असेल, एखादा मुलाखत असेल, एखादी वादविवाद असेल, एखादी वक्तृत्व असेल, एखादा एक्सटेम्पोर स्पीच असेल, एखाद्या आयत्या वेळेला ऐनवेळेला विषय आलेला एखादं भाषण असेल, ही सुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. कम्युनिकेट थ्रू डिजिटल मीडिया, लाईव्ह चॅट्स, इंटरव्ह्यूज, झूम मीटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सेस, वेबिनार, स्काईप. आणि डिजिटल मीडिया जो आपला आहे, सध्या अलीकडे आपल्या झूमवर त्या ठिकाणी लेक्चर होत आहेत बऱ्याच ठिकाणी, तर हे सुद्धा आपल्याला लाईव्ह करता आलं पाहिजे, एखादी मुलाखत घेता आली पाहिजे, एखादा व्हिडिओ कॉन्फरन्स जो आहे तो आपल्याला घेता आलं पाहिजे. तर बोलण्याच्या शैलीमध्ये आपल्याला हे अपेक्षित आहे की विद्यार्थ्याने किमान हे करायला पाहिजे. गिव्ह इन्स्ट्रक्शन, मेक कंप्लेंट्स, गिव्ह सजेशन, मेक एन्क्वायरीज, गिव्ह कॉम्प्लिमेंट्स ओरली or through IVRS, comment on the writer's point of view, recite poem, deliver speeches with correct pronunciation, intonation and stories.